नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3/4 स्लीव्स कटिंग दाखवणार आहे। तर 38 साईजसाठी हे मी तुम्हाला स्लीव्स कटिंग दाखवणार आहे। याची माप कशा पद्धतीने घेतलेली आहेत, स्लीव्सला आकार कसा दिला आहे ते मी यात सांगितलं आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा, अशा पद्धतीने इथे मी हा एक पेपर घेतलेला आहे, त्याला डबल फोल्ड मी करून घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही पेपर घेऊ शकतात, पण शक्यतो तुम्ही लाईट कलरचा म्हणजे व्हाईट किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही लाईट कलरचा कागद घ्या। तर इथे बघा, स्लीवची तयार उंची ही 10 इंच आहे। त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून मी 11 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने हा कागद कट करून घेतलेला होता। तर आता बघा, याची मी घडी तुम्हाला सांगते। जर तुम्हाला स्लीवची घडी कशी घ्यायची म्हणजे किती घ्यायची हे कळत नसेल तर अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही तुमच्या छातीचं जे काही माप असेल त्याचा चौथा भाग करायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं स्लीवचं हे माप कळेल। तर इथे मी 38 साईजसाठी तुम्हाला स्लीव्स कटिंग दाखवते। तर 38चा चौथा भाग म्हणजे 9.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, म्हणजे आपल्या स्लीवची ही घडी बरोबर, बाहीची घडी बरोबर येते। तर इथे बघा, मी अशा पद्धतीने 38चा चौथा भाग म्हणजे 11 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे। स्लीवचं घडीची किती घ्यावी हे बरोबर कळतं आपल्याला। तर 11 इंचावर मार्किंग इथे मी केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एक मार्किंग मी इथे 11 इंचावर करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला सरळ रेषा आखता येईल। तर दंड घेर टाकायच्या आधी बघा, वरच्या बाजूला 11 इंच घेतला आहे म्हणून खालच्या बाजूला देखील आपण 11 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला स्लीवचं व्यवस्थित मार्किंग करता येतं। तर इथे बघा, अशा पद्धतीने मी हे एक सरळ रेषा इथे आखून घेणार आहे। त्यानंतर मग आपल्याला बघा, अशा पद्धतीने हे आपल्या स्लीवच्या घडीचा माप टाकून झालेला आहे। तर आता आपल्याला इथे बघा, दंड घेर आपण आधी टाकून घ्यायचा आहे। ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। या पद्धतीने कट केलं तर कुठल्याही मापाची स्लीव्स तुम्हाला कट करता येईल। तर इथे दंड घेर आहे 6 इंच आणि त्यानंतर मग तुम्हाला जर का पुढे किती शिलाई मार्जिन हवी आहे ती तुम्ही टाकू शकतात। म्हणजे तुम्ही बॅकनेक पार्ट कट करत असताना ज्या वेळेला जितकी तुम्ही शिलाई मार्जिन घेतात तितकीच इथे देखील घ्यायची आहे। तर इथे मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही 2 इंच देखील घेऊ शकतात। त्यानंतर बघा, आपल्याला स्लीव्सला आपण आकार देत असतो, तर त्यासाठी कॅप हाईट किती घ्यायची असते, अशा पद्धतीचा जो आकार आपण देत असतो। तर आपल्याला कुठल्याही साईजचं जे माप असेल आपलं छातीचं ब्लाऊज, तर त्यावेळेला आपण कॅप हाईट म्हणजे हा आकार देताना हे जे आपलं अंतर असतं तर ते किती घ्यायचं ते कळत नाही। तर हे बघा, तुमचं जर का छातीचं माप 36 इंच किंवा त्यापुढे असेल तर तुम्ही हे 3.5 इंच घ्यायचं आहे। तर म्हणजे तुमचं जर का 38 असेल, 40 असेल, 42 असेल तर ह्या 36च्या पुढे कुठल्याही मापाला 3.5 इंच ही कॅप हाईट घ्यायची असते। एक आपण पॉईंट इथे देखील 3.5 इंचावर घेणार आहोत। त्यानंतर मग इथे अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने तुम्ही एक रेषा आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग केलं तर तुमचं स्लीवचं अगदी परफेक्ट असं मार्किंग होईल आणि कटिंग देखील होईल। आता त्यानंतर बघा, इथे आपल्याला नेहमी कुठल्याही स्लीवचं तुम्ही कटिंग करत असाल तर हे जे आपण फिटिंगच्या बाजूचा आपलं हे भाग असतो, तर तिथे आपल्याला इथून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं असतं। तर इथे मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे, म्हणजे शिलाई मार्जिन तुमची जेवढी असेल ते बरोबर तुम्ही तेवढं करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग इथे वरच्या बाजूला हे बघा, ही जी बंद बाजू आहे तर त्या बाजूला एक मार्किंग आपल्याला 1.25 इंचावर करायची आहे आणि एक मार्किंग आपल्याला 1.5 इंचावर करायची आहे। तर ते 2 मार्किंग का, तर मागच्या आणि पुढच्या आपण स्लीव्सला जो आकार देत असतो तर त्याच्यासाठी ती मार्किंग असते। त्यानंतर हा जो 1.5 इंचाचा आपण पॉईंट घेतलेला आहे तिथून आपल्याला हा खालचा जो 1.5 इंचाचा पॉईंट आहे तर तिथे एक अशा पद्धतीने तिरकस रेषा आपण आखून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला स्लीव्सला व्यवस्थित आकार देता येईल। आता त्यानंतर बघा, ही जी रेषा आपण आखून घेतलेली आहे तर आपल्याला स्लीव्सला आकार तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जमत असेल तर देऊ शकतात, पण
कधी कधी कसं होतं, एखाद्या वेळेला आपला स्लीवचा आकार मागचा पुढचा आकार जास्त कमी दिला जातो, तर कपडा कमी पडतो, त्यामुळे स्लीव्ज जोडताना खेचलं जातं किंवा मग चुन्या पडतात. त्यासाठी अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून स्लीव्ज कट करा. आता ही जी तिरकस रेषा आपण आखलेली आहे, तर त्या तिरकस रेषेचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तुमचं जे काही माप असेल 6 इंच 7 इंच त्याचा तुम्ही सेंटर काढायचा आहे. तर हे आहे 7.5 इंच अंतर आहे, तर 7.5चा मी सेंटर काढणार आहे. 4.25 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, तुम्हाला तिथं थोडं डार्क दिसत नव्हतं म्हणून मी ते दुसऱ्या पेनाने डार्क करून घेतलेलं आहे, ब्लॅक पेनाने. तर इथे मी घडी पुन्हा सांगते, 9.5ची घडी घेतलेली आहे 38 इंचसाठी. त्यानंतर दंडघेर इथे टाकलेला आहे. दंडघेर जेवढा असेल तेवढा, प्लस त्यापुढे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे. इथे देखील 1.5 इंचावर मी मार्किंग केलेली आहे. इकडे एक मार्किंग 1.25 इंचावर, 1.5 इंचावर दुसरी मार्किंग. त्यानंतर एक रेषा आखून घेतली आहे. कॅप हाईट 3.5 इंचाची आहे. हे मी तुम्हाला पुन्हा का सांगते, कारण मी हे डार्क केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला असं नको वाटायला की मी दुसऱ्या कापडावर पुन्हा मार्किंग करते. तर याचा हा सेंटर काढून घेतलेला आहे 4.25 इंचावर. तर आता आपल्याला बघा, हा जो आपण सेंटर काढलेला आहे त्याच्या वर 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच अंतर येईल अशी मार्किंग आपल्याला केलेली आहे. म्हणजे दोघं मिळून 1/2 इंच आपलं अंतर यायला हवं. तर तशी मार्किंग मी आता इथे करून घेणार आहे 1/2 इंचावर. आणि आता त्यानंतर आपण आधी मागच्या मुंड्याचा जो स्लीवचा जो आकार असतो, तर त्याला आपण देणार आहोत. तर 1.5 इंचापासून तुम्ही अशी सुरुवात करायची आहे. डायरेक्टली जर का तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बघा, मी ज्या पद्धतीने आधी डॉट लाईन करते, तर त्याच पद्धतीने तुम्ही देखील डॉट लाईन करून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमचा आकार देताना चुकणार नाही. याच पद्धतीने तुम्ही करा. त्यानंतर तुम्ही एक डार्क लाईन त्यावर आखून घ्यायची आहे. हे बघा, मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने तुम्ही देखील करा. आता मागचा आकार देऊन झालेला आहे. पुढचा आकार देताना बघा, ही जी आपण 1.25 इंचावर ही मार्किंग केलेली आहे, तर आपल्याला 1.25 इंचापासून आकार द्यायचा आहे. तर हे बघा, मी ज्या पद्धतीने देते आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील द्या. अगदी व्यवस्थित असा फिश कट आकार आपला हा तयार होतो. इथे देखील अशाच पद्धतीने डॉट लाईन तुम्ही करायचे आहे. म्हणजे डॉट करायचे आहेत आधी, त्यानंतर एक डार्क लाईन करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, छान असा आकार आपला फिश कट आकार तयार झालेला आहे. म्हणजे स्लीव्जला आपल्याला व्यवस्थित आकार आपला देऊन झालेला आहे. आता हे माप झालेलं आहे. आता हे बघा, हे जे पॉईंट आपण घेतले, हा 1.5 इंचाचा पॉईंट आहे. तिथून तर खालच्या 1.5 इंचाच्या पॉईंटला तुम्ही अशा पद्धतीने रेषा आखून घ्यायची आहे. आणि हे जे हा दुसरा पॉईंट आहे, तिथून हा खालच्या पॉईंटला देखील आखून घ्यायचे आहे. तर बघा, इथे आपलं स्लीवचं हे मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. तर इथे बघा, आता अशा पद्धतीने स्लीवचं मार्किंग झाल्यानंतर आता मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. म्हणजे कुठलं माप मी किती टाकलेलं आहे. तर हे आहे दंडघेर आपला जेवढा असेल त्याचा आपल्याला निम्मा भाग करायचा असतो, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच किंवा 2 इंच. तर हे दंडघेर आहे 6 इंच, प्लस त्यामध्ये 1.5 इंच मी हे ॲड केलेलं आहे. तुम्हाला मी मार्किंग देखील करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आता बघा, ही आहे आपली कॅप हाईट आहे आपली. तर ते आहे 3.5 इंच. हे देखील मी तुम्हाला लिहून दाखवते. म्हणजे यापुढे तुम्ही अशाच पद्धतीने स्लीवचं मार्किंग करून कट कराल. तर हे आपण पहिलं जो पॉईंट घेतला आहे तो 1.25 इंचावर, आणि दुसरा पॉईंट आपण घेतलेला आहे तो 1.5 इंचावर आपण घेतलेला आहे. आणि त्यानंतर हा सेंटर काढलेला आहे आपण अशा पद्धतीने रेषा आखून. हे देखील अंतर आहे 1.5 इंच शिलाई मार्जिनचं. आणि हे आहे आपलं छातीचा चौथा भाग. म्हणजे तुम्हाला जर का अशा पद्धतीने स्लीवचं हे किती घडी घ्यायची ते कळत नसेल तर याच पद्धतीने तुम्ही घ्या, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला व्यवस्थित जमेल. प्लस इथं 1.5 इंच असतं.
या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग आपलं हे करून झालेलं आहे। तर आता बघा मी तुम्हाला हे कट करून दाखवते। आता अगदी सोपी पद्धत मी यात सांगितलेली आहे। या पद्धतीने कट केलं तर तुम्हाला कुठल्याही मापाचं तुमचं ब्लाऊज असेल, म्हणजे छातीचं माप तुमचं कितीही असेल तरी देखील तुम्हाला व्यवस्थित कट करता येतं। फक्त एवढं लक्षात ठेवा, जर का तुमचं मोठ्या साईजचं माप असेल तर तुम्हाला आपण हा जो फिश कट आकार दिलेला असतो तर तो अगदी पाव इंच आपल्याला खाली उतरून घ्यायचं असतं, म्हणजे खालून आपल्याला आकार द्यायचा। आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते। अगदी मार्किंग केलेल्या भागावरच आपल्याला ते कट करायचं आहे। तुम्ही थोडं देखील इकडे तिकडे केलं तर तुमचं स्लीवचं फिटिंग मग बिघडतं। बघा इथे कटिंग करून झालेलं आहे। तर हे बघा अगदी परफेक्ट असा फिश कट आपला हा इथे तुकडा कट झालेला आहे, म्हणजे आपला स्लीवचं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे, कटिंग देखील व्यवस्थित झालेलं आहे। हे बघा ओपन करून मी तुम्हाला दाखवलं, अगदी परफेक्ट असं हे आपलं स्लीवचं कटिंग व्यवस्थितरित्या झालेलं आहे। तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।